नागपुरात भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत विशेष मतदार पुनरावलोकन प्रक्रियेबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले। एसआयआर प्रक्रियेसाठी भाजपने बीएलए आणि समन्वयक नियुक्त करून मतदारांना फॉर्म भरण्यास मदत केल्याचे त्याने सांगितले। मुस्लिम किंवा ओबीसी मतदारांची नावे वळगल्याचे आरोप खोटे असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला। नागपुरातील अतिवृष्टी ही ढगफुटी दृश्य परिस्थिती असल्याचे सांगत महापालिकेच्या कामकाजाचे समर्थन केले। काँग्रेसने केलेले भ्रष्टाचार आणि पाणी प्रश्नाविरोधात आरोपही त्यांनी फेटाळून लावले। चुनाव आयोग त्याची प्रक्रिया एसआयआरची सुरू आहे आणि एसआयआरची प्रक्रियामध्ये नागरिकांना स्वतःचा मॅपिंग करून घ्यायच्या, त्यानंतर स्वतःला इम्युनरेशन फॉर्म भरून घ्यायच्या, जेणेकरून त्यांचं नाव मतदार यादीत कायम ठेवण्यात यायला पाहिजे। लोकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की जर आपण फॉर्म नाही भरला तर आमचं नाव कापण्यात येईल। यासाठी आम्ही स्वतः माननीय नितीनजी गडकरी यांच्या इन्युमरेशन फॉर्म भरून लोकांना सांगितलं की तुम्ही पण भरा, नितीनजी भरत आहे। पण जी मतदार यादी आहे ते खूपच विचित्र आहे, खूप स्कॅटर्ड आहे। एक वस्तीचे नाव दुसऱ्या वस्तीत, तिसऱ्या वस्तीत असे आहे। आउटर एरियामध्ये 2-3 किलोमीटर दूर आहे। याच्यासाठी शासनाने BLA2 प्रत्येक राजनीतिक पक्षाने दिले पाहिजे असा पत्र प्रत्येक राजनीतिक पक्षाला दिला। त्यांची 2-3 बैठक शासनाने घेतली। भारतीय जनता पक्षाने आपले 2167 BLA2 शासनाला दिले। 6 विधानसभा क्षेत्रासाठी 6 BLA1 सुद्धा दिले। पण काँग्रेस, शिवसेना, BSP, आप यांच्यातले तेवढे नाव तिथे पोहोचू शकले नाही। म्हणून प्रत्येक ठिकाणी भाजपचा BLA काम करताना दिसत आहे। पण भाजपचा BLA फक्त भाजपच्याच काम करत आहे असं नाही आहे। भाजपचा BLA जो नागरिक त्यांच्यापर्यंत येतात त्या सगळ्यांचं काम करत आहे। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला 1 लाख मतं भेटतात, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने BLOच्या माध्यमातून 2,88,000 एवढे फॉर्म, इम्युनरेशन फॉर्म वाटण्यात आलेले आहेत। 1,39,000 डिजिटलाइज झालेले आहेत। जर भाजपचा कार्यकर्ता फक्त भाजपच्याच लोकांच्या फॉर्म भरणार होता किंवा देणार राहिला असता तर 1 लाख रिपीट झालं पाहिजे होते। ही चुकीची माहिती प्रफुल्ल गोडसे देत आहे। प्रफुल्ल गोडसेने सांगितलं की प्रायव्हेट माणूस ठेवून आम्ही मतदार यादीमध्ये फेरबदल करत आहोत। हो, आम्ही प्रायव्हेट माणूस ठेवले आहे। ही टेक्निकल प्रोसेस आहे। दुसऱ्या प्रदेशातून आलेली जेवढी सून महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, त्यांचे मतदार यादीतले नाव शोधून मॅपिंग करणं नितांत गरजेचं होतं। हे सर्व टेक्निकल बाब आहे। भाजपाने एक ॲप तयार केलेली आहे। याचा देशभराचा कुठेही राहणारा माणसाचा मतदार यादीचं नाव आम्ही 1 मिनिटात काढून शोधून देऊ शकतो। भाजपाचा जो BLO आहे, BLA आहे, तो BLO मतदार काढण्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे, तो टेक्निकली फुलफिल क्वालिफाईड नाही। म्हणून 2167 बूथांमध्ये आमचे BLA2ला असिस्ट करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, त्याच्याकडनं काम करून घेण्यासाठी भाजपने हे टेक्निकली फुलफिल लोकांना नियुक्त केलेलं आहे। त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा बॅच आहे SIRचा आणि भारतीय जनता पक्षाचा बॅच लावून ते काम करत आहे। मी विनम्र निवेदन करतो, काँग्रेसकडे कार्यकर्ता नाही, काँग्रेसने संख्या दिली नाही, काँग्रेसचे लोक दिसत नाही। ही खीच काढण्यासाठी या प्रकारचा आरोप प्रफुल्ल गोडसे यांनी केलेला आहे। आणि एक विधानसभेचं मी उदाहरण दिला। आपण बाकीची विधानसभा जर पाहाल तर भाजपला मिळणारे मतदानपेक्षा दुप्पट फॉर्म वितरित करण्यात आलेले आहे। हा चित्र तुम्हाला दिसेल। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।